लोण्याचा घास का परत म्हणून नको मालकाने लोणी काढलं मालकाच्या टाळूवरचं लोणी खायला नुसतं लोणी का ओरिजिनल प्लेट भाजली तर तेलात काळी पडते. आता डायरेक्ट यात हाऊ आय एम लुकिंग वॉच मग काय हाऊ आय एम लुकिंग हा बेस्ट नाद खुळा असं वाटत ना तुला परत लग्न करायला पाहिजे असं. नमस्कार भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण करतोय मिक्स भाजी, भोगीसाठीची मिक्स भाजी. भाजी तर प्रत्येक जण करतात, वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण आज मम्मींच्या हातची भाजी बघायची आहे, मिक्स भोगीची भाजी. चला मम्मी तुमची पद्धत आज मी पण शिकते. धुवून घ्याय पाहिजे. मोहरी हा ठेवले ना खिडकीत ठेवले. हे मोहरी कडू द्यायची, मोहरी तडतडू द्यायची. आता त्याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा घालायचा. कांदा आणि टोमॅटो त्याला छान हलवायचं. थोडीशी हळद घातली. कांदा आणि टोमॅटो जरा भाजू द्यायचं. थांबा ते कांदा टोमॅटो मोहरी आणि हळद घातले. त्या भाज्या छान धुवून घेतल्यात सगळ्या. तर भाज्या कुठल्या कुठल्या कांदा जर मटार भाजू दे. मीठ घालू काय जरा भाजले लवकर. याच्यामध्ये आपण घेतलंय सांगितलं ना वरणा गाजर शेंगदाणे भिजत घातले आणि मटार. वरणा है ना वरणा गाजर शेंगदाणे आणि मटार. आता याच्यामध्ये काय घालणार आहे ओले मटार. याच्यामध्ये पण तुम्ही हे घातलंय काय भिजवलेलं मटार घातलंय की हे भाज्या घालतो बघा. हा हे उशीर भाजून घ्यायचं. हा हे भाजून घ्यायचं असते. मी ते कांद्यातच भाजतो. हा घातला पण श्रावण घेवडा. हे तेलातच छान परतून घ्यायचंय. छान भाजेल ते. ह्याला काय म्हणायचं मम्मी लाल पापडी. लाल पापडी लाल शेंग. हे आम्ही उकडून घेतलेलं आहे. वरणा वांग हे काय वरणा गाजर वाटाणा आणि हे शेंगदाणे हे चांगलं भाजून. त्याच्यामुळे ते काय आता तेलात घालायची गरज नाही. हे पण ओले मसाला नंतर हे भाजल्यावर मसाला घालायचा. नाहीतर हे नंतर मसाला करतो. हे थोडं छान भाजून घ्यायचं. त्यात घातलेले की मग जरा घालू काय आता सगळं ते वाटाणा ओला वाटाणा मटार हे सगळं भाजून घ्यायचं. छान भाजून घ्यायचं. मग हे घालायचं मसाला. ती जिरं पेस्ट परत लसूण आलं कोथिंबीर अगोदर घातलं आणि आत्ता घाललं करपल म्हणून. ते शेंगा भाजून घ्यायच्या होत्या. आणि इथं आपण वांग कापून ठेवलंय. वांग्याची फोडी करून ठेवले. पाण्यामध्ये ठेवलंय कारण ते काळं पडतंय. तर ही मिक्स सगळी भाजी ही पोटामध्ये जाते. आता आम्ही एवढ्या प्रमाणात करण्याचं कारण काय तर आम्ही सगळ्यांना आमच्या भावकीमध्ये
शेजारी पाजारी सगळ्यांना एक, कोणी 5 देतं, कोणी 9, कोणी 11 असं ते तयार करून भाकरीवरती नैवेद्य सगळ्यांना दिला जातो. भोगीचं सगळ्यांना दिलं जातं. त्यांचेही येतात डबे, आम्हीही देतो. त्याच्यामध्ये हिंग घातले आता मम्मीनी. भाजलं काय ते काय नाही थोडं अजून हे आता केलंय. टमाटर भाजू दे. आता आपण हे आलं लसूण कोथिंबीर खोबरं भाजायला पाहिजे. नाही दाखवाले. आलं लसूण कोथिंबीर खोबरं ही पेस्ट केली आहे तयार. गरम पाणी करायला तू. अभी तुझं रांगोळी पुसला सा ते बंद कर. द्या ते नाही पाण्याचं द्या. तर हे गरम पाणी करायला ठेवलंय. ही मिक्स भाजी ना म्हणजे ह्यांना लई आवडते, खूप आवडते, भयानक. असं आधीमध्ये एरवी पण आम्ही करतो. इतकी त्यांना भाजी आवडते, छान वाटते. छान मिक्स होऊ द्यायचंय हे. आणि या भाजीची टेस्ट आहे ना खरं सांगायचं तर बाजरीच्या भाकरी बरोबर जी लागते ती भारी लागते. आणि त्याच्यावर लोण्याचा गोळा, आ हा हा, भारीच, बेस्टच. भाजलं काय भाजायला असं छान भाजलं का नाही. यात लसूण आलं आणि कोथिंबीर, खोबरं हे पण छान असं हलवून मिक्स करून घ्यायचंय. जितकं छान पद्धतीनं तुम्ही याला भाजून घ्याल तितकं चव छान येणार. निघाल काय. हा हे बघा, हे तीळ जिरं बारीक केलेली पेस्ट, कोरडा मसाला, हा गरम मसाला, आणि हा गरम मसाला, जिरपूड, धनपूड, गरम मसाला. हे मसाले सगळे आता घातले. आपली चटणी आणि मीठ काढायचं म्हणून ते भाजू दे की जरा. घरची चटणी बारीक करूया. मी हे करतो, भाजतो. बघा किती खमंग वास आलाय बघा मसाल्याचा. मसाला छान परतला की वास मस्त आहे. हे मीठ अंदाजे बस काय अजून पाहिजे. अजून काय भाजी केवढी मला असं हे चांगलं भाजून घ्यायचं. ते कधी घालायचं मम्मी? आणि वांग घालायचं शेवटला, वांग घालायचं. हे सगळं आपण उकडून घेतलेलं आहे. वांग पटकन शिजतं त्यामुळे आपण ते शेवटी घालायचं. थांबा मी परत ते खालनं गॅस आता बारीक केलाय. छान परतून घेतलंय. आता हे वांगी चिरून पाण्यात टाकलेली. पाण्यात टाकायचं कारण म्हणजे काळी वांगी काळी पडत नाहीत. ह्यात थोडंसं मीठ घातलं तरीही चालतं. आता हे छान परतलंय. घाल. हे आता मी वांगी घाल. मम्मी जर ही वांगी सेपरेट भाजली तर तेलात काळी पडतात. आता डायरेक्ट यात हे भाजून घ्यायचं. शिजेल ना पण. हा
कारण ह्याला वेळ लागत नाही शिजायला, बरोबर. गरम पाणी करायला ठेवलं. येस. पाणी खाली हां. मोठे दुखा का झाडे वगैरे. हे असं छान भाजून घ्यायचं. जितकं व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही भाजाल त्याला महत्व आहे. वांग पण परतलंय, आता घालू मीठ चटणी. आता त्याच्यामध्ये आपण घरची चटणी साखर घातली चवीला. थोडीशी जरा धुवून ठेवलेली कोथिंबीर शेवटी घालूया की. आता हलवून पाणी घाला. झालं. या भाजी खायला ना, सगळे मिक्स आहे त्यामुळे भरपूर झालेली आहे भाजी. बघा तिखट लागते, आमच्या झणझणीत लाल दिसायला पाहिजे. पप्पांना आवडते. थांबा मी हलवू तुमचा हात. सगळा मेळ जमला पाहिजे तेलाचा, चटणी मिठाचा आणि मसाल्याचा, तर भाजी का नाही खमंग होणार. जराशी साखर. पाणी घातल्यावरती साखर घालूया का आता आता घालूया? घालूया साखर. हिंग घातले ना. धुवून घेतली आहे. आता याच्यात घालणार पहिला मिरची. तेल घातलंय, मिरची घातली. आता घालणार लसूण चेचला. आता त्याच्यामध्ये डाळ घातल्या. डाळ भिजत घातलेली. त्याला परतायचं. तो फास्ट फॉरवर्ड केला तर चालतं. छान तेलात परतायचं. यामध्ये घातली मेथीची भाजी. थोडी बारीक केलेत पानं, कोणी जास्त होणार नाही. मग मी सगळी घालू. हो. आता यात कूट शेंगदाण्याचं आणि मीठ घालायचंय. मीठ. पुढं मी सांगितलं पद्धतीने केलं ना सगळं काय. हे हो तुम्ही सांगितलं का. हलवा चांगलं. पडणार माझे कपडे कसे दिसायला तू काय सांगितलीच नाही. काय मी कसा छान छान मस्त मस्त. आता हे घाला. हाऊ आय एम लुकिंग. वॉच. मग काय हाऊ आय एम लुकिंग. हा बेस्ट. नाद खुळा. असं वाटत ना तुला छान. परत लग्न करायला पाहिजे असं. अजिबात नाही. तू नव्ह मी नाही. आवरा आवरा. हे आता घाला. मम्मींची रेसिपी येणार आहे. आवरा आवरा.
मस्त मिक्स भाजी मम्मीने तयारी केलेली बघितलं काय छानपैकी कुठं डायनिंग वर हा पूर्ण घाला. ओके हलवा चांगलं. हलवणार कोण आणि हे हलवायचं बस. ही झाली भाजी. डोळ्याला काय झालं? डोळ्यात पाणी लागलं. हा अँड ही इज कांदा नाव भोगी स्पेशल इज कांदा पत्री कांदा नाव यो कांद्याची पात अँड हिअर ही सम हे बी उकडून शेंगदाणे शेंगदाणे हार्दिक शुभेच्छा तिघं पण म्हणूया. हां भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी काय भोगायला ते तुम्हाला नाही माहिती. भोगी हा सण मिक्स भाज्यांचा असतो. भाकरी मस्त भाकरी त्याच्यावरती मिक्स भाजी मेथीची भाजी आणि कांद्याची पात गाजर. बरं हेच का खातात सांगा? तिळगुळ घे आज नाही उद्या देतात. असू दे घे आणि आयुष्यभर गोड बोल बाई. तोंड उघडलं की. पण हे का खातात सांगा? वाय बिकॉज हिअर इज प्रोटीन आणि काय या भाज्या उष्ण असतात. आता थंडीचे दिवस आहेत ना आपल्याला. जसं की आता मारवाडी लोक काय करतात हल्दी की सब्जी. हा ते पोटाला पचायला चांगलं असतं. उष्णता हे होते आतमध्ये हीट. कपडे कसे आहेत माझे? मस्त मस्त बेस्ट. कसा दिसाले आज? छान छान चालले आज. उद्या जर हे हरभरे खाऊ नका हो. मी काय म्हणते प्रमाण घेतले ते. आता हे तीळ आणि जिऱ्याची पेस्ट करून ठेवले बारीक करून ठेवले. आले लसूण कोथिंबीर पेस्ट. मम्मीने सांगितलं काय मगाशी सगळं? सांगितलं सर्जेरावने सांगितलंय. सर्जेराव इज एक्सप्लेनिंग अवर भाजीज. त्यांनी हुडकून काढलीत कांद्याची पात नाही. हा त्यांनी कानातलं काय मनगडी आहे? असं ड्रेस काय मनगड? सगळं घालायचं. तर ही बोरं आहेत आणि ही थंड असतात. ते काय बोलते आपल्याला कळत नाही. मनातल्या मनात बोलते आणि ग बसते. हे काय काढलाय? तयारी काय? कालच फोन केली की हिनं. काल कल्याणीनं कालपासून केली. आईनं मदत केली. चालू लावायचं राहिलं. आता हे कणिक मळून ठेवलंय ह्याचं बाजरीचीच भाकरी. बाजरीचं परत 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 हॅलो हॅलो बघा. ही बाजरीच्या भाकरीचं कणिक मळून ठेवलं. मस्त तीळ लावायचे आहेत आपल्याला. थोडंसं थोडंसं चवीपुरतं हे घालायचं मीठ. पहिला छोटीच करते. आता यावरती तीळ घालायचं.
मग आता ह्याला असं पातळसर थापून घ्यायचं. तीळ घातल्यावर छान चव येते. तीळ पण उष्ण असतं आणि बाजरीचं पीठ पण पचायला छान. या दिवसामध्ये पचनक्रिया चांगली होते. हे जरा पीठ चिकट असतं. तोपर्यंत गॅस मोठा करून घेतला. भाजी बघूया. आता ह्याला असं केलं. एक एक जण याच्यावरच भाजतात, आपण याच्यावरच भाजूया. ओके. ही अशी भाकरी करायची. मस्त अशी भाकरी तयार. ही मेथीची भाजी झालेली आहे. नैवेद्याला ताट हे करतोय आता. सगळ्यात पहिलं मी घालणार नंतर घालूया भात. नंतर घालूया ही भाजी. तिळगुळ. जवसची चटणी. गाजर, कांद्याची पात. मम्मीने मला आठवण केली, लोण्याचा गोळा हा पाहिजेच पाहिजे. सो मस्त असं लोणी टाकलंय, याचा मान असतो. छान असं भोगीचं ताट तयार. चला नैवेद्य दाखवूया. पाण्याची बाटली आणते थांब. हां हळदी कुंकू घालते. थांबा हळदी कुंकू घालते. हे हर्षनं छान कलर केलेत. हे छान असं मडकींना त्याच्यामध्ये सगळ्या 5 हे घालायचे. आणि ही आता अशा पद्धतीनं छान आज भोगीचं तयार झालेलं आहे नैवेद्य. मस्त अशी भोगी अशा पद्धतीने सगळेजण साजरी करतात. आमच्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केला. चला आता डबा द्यायचा साहेबांना. त्यांची टेस्ट नक्की सांगा, कसं वाटलं नक्की सांगा. त्याच्यानंतर काय हो सिद्धांत त्यांची हे घ्या. चला आता त्यांचा डबा भरूया. हे साहेबांना आता घातलाय भात, मस्तपैकी भाजी घातली. लई होत होती. त्यांना गाजर घालायचंय.
गाजर, लोणी आता कशातनं घालायचं? नाही हे तर ठेव. मोठ्या कांद्याचं नाही आणलेलं. कांद्याची पात. अशा पद्धतीनं साहेबांचा डबा तयार. लाडू नको काय? वरती 2 तिळगुळाच्या गोट्या. असं काय कर माहिती काय, रोज काहीतरी नवीन नवीन आयटम बायकोला करायला सांग. म्हणजे मला काय रोज काहीतरी नवीन नवीन. ये तूप लावले गायला नाही 100%. 100% तूप दिसाले ना. काय पाणी लागले? हे इम्पॉर्टंट भाजी. कांदा, लोणी आहे. कशातून खायचं हे लोणी? लोणी कोण खाल्लो नाही मी. गीतच भात झालाय एकच नंबर. नादच पोळा आणि गणपतीचा पोळा. तर भाताला जरा ठेवूया बाजूला. बाजूला हातात घेऊया लोण्याचा गोळा. ही हिची भाकरी आहे ना. हो हो हो, असं लावायचं भाकरीला. ह्याला म्हणायचं जेवण. ह्याला म्हणायचं महाराष्ट्रातलं सण. आता ही भोगी झाली की मकर संक्रांत, मग ते किंक्रांत. किंक्रांत म्हणजे आपला सण मटण. आहा, एकच नंबर. किती? एकच नंबर. कांदा आणले की नाही? कांदा अजून आणले की नाही? विसरलेले तुम्ही तेवढे एक पात घालायला लागले. किती आपले झाले हे घरात गेलाय. पत्थर के सनम. मिक्स करून जरा काय करूया, भाजी वर आणूया. लोणी भारी लागते रे. काय सांगाले? कवा काढलं काय? दही वाटायलंय मला ती. दोन्ही कवा खाल्ली नाही सोड मी. पहिल्यांदा बघाले. कसं असते लोणी? असं असते. कसं लागते चवीला? तुला द्यायला रे करून बोंडशा. आणि त्यात काय घालायला असते काय? दोन्ही घालून त्यात ते हे खायचे मी. दर सांडू नको. कसं आहे? कॉलेज मध्ये कोण केले?
काकीने हे मी केले. तू गेले हा. काय सांगाले तुला बाबा स्वयंपाक होते हे लोण्याचा घास खा. हा, परत म्हणून नको मालकाने लोणी काढलं, मालकाच्या टाळूवरचं लोणी खायला नुसतं लोणी खा ओरिजिनल. कसं आहे एक नंबर तुम्ही केला की नाही आज? चालेल गे आणता बघू डबा, हा आणता बघू डबा. चढ आणले जरा हे तर आहे दुसरं काय नाही शपथ. लोणी नाही आहे हा हे महत्वाचं आहे रे. हे पण हा, हे महत्वाचं आहे. लोणी नाहीच आहे हा, लोण्याला मान आहे. हे आहे हे आहे भात खाले त्याचा भात आहे जेवला असतात. भात कुठला माहिती तू आज असतोय रव्याचं का कुठलं काम त्यामध्ये हे वेगळा घेऊ कुठल्या भाताचा डोळा भात करतात की ते कुठला म्हणतात त्याचा कुठला कुठला म्हणतात रे त्याला जा तुला डबा आणला बघूया. आणता इथे डबा आणून येतो. कुठला भाता बघूया. आता टाकून काय आहे? ये रे कांद्याची खाता नाही आहे त्यात काय नाही हा यो भात कसला भात आहे ह्यो? हे रव्या याचा म्हणतो भात रव्याचं काम द्यावं त्याला आज त्याला मान आहे हे दही कांदा आणला बरं झालं. चपला घेऊ हे दही आहे बघ तो खाल्ल्यात का विचार मला. हा तो खाल्लाच का दही दही केव्हा खाल्लाच काय घरात लावते घरात आणि घट्ट आहे बघ दुकानात मिळत नाही पातळ म्हणतात, दुकानात मिळत नाही याला पातळ म्हणतात. दुकानात मिळत नाही तरी असं आपल्याला दही असते आणि मिक्स भाजी हे बघ आज मिक्स भाजी काजू घातले की सगळ्या. हा हा चांगला आता टिंकरातला मटण असणार की तुमच्यात बघा कर की मग मी येतो जेवायला घरला. अरे थांबले हा बघ बघ चालतो नक्की का लोणी का बघ सध्या खाय नाही. तू भाजी पण घे की. हा अरे आमची गरीबाची खा सध्या मोठा माणतो दही बी आणलाय कांदा घेतला तर मग तो माझा रे उष्टा तो तुझं की अखंड घेतो की मिठे होईल का. आज 500 रुपये दे मला. आजपासून जिम चालू. किती दिवस 4 दिवस 8 दिवस किती जातो मी जातानाच रात्री जाणार रे. तुला जमत नाही अरे रात्री करणार सर्जा तू चांगले 8 दिवस जाणार का 10 दिवस जाणार म्हणजे रात्रीचं मटण बंद होते ना आपोआप. होत नाही तुझं सर्जेराव 500 रुपये दिले. हा हे संध्याकाळी भाकरी बघायचे नसतात आज दुपारच खायचे असतात त्याला झाकून ठेवायचे असते का बघायचे नसते त्याला का काय म्हणतात बा शुभ काय हे म्हणतात शुभ म्हणतो ना शुभ म्हणतात ना शुभ नाही अशुभ अशुभ म्हणतात त्याला बघायला नसते रात्रीनंतर त्या भाकरीला म्हणजे उद्या बघायचे नसते मकराला आज बघाय नाही का उद्या बघाय नाही. आज रात्री झाकून ठेवलास उद्या बघायला आला का परतायचे